ओके. प्रिव्हियस लेक्चरला आपण आपला जो 9 नंबरचा टॉपिक होता डेटाबेस concept and its type and use of DBMS and RDBMS in agriculture हा टॉपिक आपला प्रिव्हियस लेक्चर मध्ये संपलेला आहे. त्यामध्ये आपण जे काही पॉइंट्स बघितले ते 5 मिनिटात रिवाइज करूया आणि मग आपला जो नेक्स्ट टॉपिक आहे तो आपण स्टार्ट करूया. So first of all, what is data? Data means collection of information. बऱ्यापैकी सगळ्यांना माहित झालेला आहे आता. What is data? What is database? What is database system and database management system? So data means collection of information and database it is collection of interrelated data and this data can be stored in the form of tables. तो डेटा कोणत्या फॉर्म मध्ये सेव्ह केला जातो? टेबल फॉर्मॅट मध्ये. So this is database and it's in various size and various complexity. So next one is database system. It is computerized system whose purpose is to maintain information and to make that information available as per the demand of user. ज्यावेळेस युजरची डिमांड असेल तो डेटा रिट्राईव्ह करायचा असेल त्यावेळेस तो डेटा पास केला जातो किंवा अवेलेबल केला जातो. बट ऍट द टाइम ऑफ अवेलेबिलिटी ऑफ डेटा डेटा इज स्टोर्ड इन डेटाबेस सिस्टीम. जोपर्यंत डेटा युजरला अवेलेबल होत नाही तोपर्यंत तो डेटा डेटाबेस सिस्टीम मध्ये स्टोअर केला जातो. त्याचे ऍडव्हान्टेजेस बघितले होते. रिडंडन्सी कॅन बी रिड्यूस्ड, inconsistency can be avoided, data can be shared, security restrictions can be applied, integrity can be maintained, data gathering, it is possible to gather the data or for collection of information, then requirements balance. Is a database system. Next point is database. So database system, database, and the last one is database management system. So it is collection of programs. Normally data means collection of information or database management system collection of programs. That programs is used or the user is use that programs for the creation and maintaining database. डेटाबेस क्रिएट करण्यासाठी आणि तो डेटा मेंटेन करण्यासाठी त्याचा यूज केला जातो. त्यामध्ये आपण इंडेक्सिंग कन्सेप्ट यूज करतो. इंडेक्सिंग मध्ये सर्चिंग मध्ये आपण ऍज पर दी इन्फॉर्मेशन प्रेफरन्स आपण सर्च करतो. जसा प्रेफर केलेला आहे फॉर एक्झाम्पल फाईल असेल, पेपर, लेटर्स, अल्फाबेटिकल ऑर्डर्स, क्लासिफिकेशन सिस्टीम इन टेलिफोन डिरेक्टरी, हे सगळे एक्झाम्पल आहे. म्हणजे जो काही ऑर्गनाइज सेट आहे इन्फॉर्मेशनच्या त्याच्यामधून आपण एखादा कीवर्ड असेल किंवा एखादा कोणताही वर्ड असेल त्याचा यूज करून सर्चिंग फंक्शन इंडेक्सिंग मध्ये यूज करतो. नेक्स्ट डेफिनेशन होती डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमची. काय डेफिनेशन सांगितली होती? इट इज कम्प्युटराइज्ड सिस्टीम. कम्प्युटराइज्ड सिस्टीम आहे फॉर ऑर्गनायझिंग, स्टोरिंग, रिट्रायव्हिंग, अपडेटिंग या सगळ्यांचे मीनिंग सांगितलेले आहेत. ऑर्गनायझिंग, स्टोरिंग, रिट्रायव्हिंग, अपडेटिंग अँड अनालायझिंग लार्ज अँड रिलेटेड डेटा क्विकली. त्याचे डिसएडव्हान्टेजेस ऑफ फाईल प्रोसेसिंग, ऍडव्हान्टेजेस ऑफ डीबीएमएस हे प्रेझेंटेशन मध्ये आहेत. देन ऍप्लिकेशन होते कुठे आपण यूज करतो डेटाबेसचा. बँकिंग मध्ये असेल, एअरलाइन्स, युनिव्हर्सिटीज, सेल्स फील्ड मध्ये, मग कस्टमर प्रोडक्ट परचेस, ऑनलाईन रिटेलर्स, मॅन्युफॅक्चरिंग, ह्युमन रिसोर्सेस या सगळ्या ठिकाणी आपण डेटाबेसचा यूज करतो. नेक्स्ट पॉइंट होता रिलेव्हन्स टू ऍग्रिकल्चर रिसर्च. ओके, त्यामध्ये पण मल्टी डिसिप्लिनरी आणि मल्टी लोकेशनल रिसर्च मध्ये आपण डेटाबेसचा यूज करतो. नेक्स्ट कोणत्या फील्ड्स होत्या ते पण दिलेले आहेत. ऍग्रिकल्चर रिसर्च एरिया, ऍडमिनिस्ट्रेशन अँड मॅनेजमेंट, प्लॅनिंग अँड पॉलिसी, नॅचरल रिसोर्स मॅनेजमेंट, मॅनेजिंग कोऑर्डिनेटेड प्रोजेक्ट, जेनेटिक रिसोर्सेस क्लासिफिकेशन,
experimental, station management, bioinformatics, genomics and proteomics. हे झाले areas where database management system is used. हे झाली database ची concept. Okay. So how to represent that database? Data in database. Database मध्ये data कसा represent करायचा? कसा करतो आपण represent? By using table format. But table format आला की तिथं काय येणार? Rows आणि columns. So columns are called as fields and the rows are called as records. Column ला आपण field असं म्हणतो आणि rows ला records. Okay. नेक्स्ट आपण रेकॉर्ड्स आणि फील्डची कन्सेप्ट बघितली होती. नेक्स्ट टाइप्स ऑफ डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमचे टाइप्स किती टाइप्स होते? 4. हिरार्चिकल डेटाबेस, नेटवर्क डेटाबेस, रिलेशनल डेटाबेस and object oriented database. These are the 4 database models and their management systems. So first of all, hierarchical database management बघितला होता. त्यामध्ये काय होतं? It consists of one to many relationship, means only one hierarchy has a single root and another elements that attach to this hierarchy. नेक्स्ट एक्झाम्पल होतं ॲनिमल्सचं, फिश अँड मॅमल्स. फिश मध्ये मॅरीन, फ्रेश वॉटर, हॅलिबर्ट आणि रेनबो ट्राउट. आणि मॅमल्स मध्ये डॉग अँड कॅट. त्याचे ऍडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस. नेक्स्ट होता नेटवर्क डेटाबेस मॉडेल. नेटवर्क डेटाबेस मॉडेल विथ मल्टिपल मेंबर रेकॉर्ड्स और फाइल्स दॅट आर लिंक टू ओनर फाइल्स अँड वाइस वर्सा. त्याचं एक्झाम्पल होतं युनिव्हर्सिटीचं जिओलॉजी डिपार्टमेंट अँड फिजिक्स डिपार्टमेंट. जिओलॉजी डिपार्टमेंट also link or also connect with the computer lab and also connect with the library. Then physics department connected to geology department and computer lab. Means multiple number of records or files that are connected or linked to the multiple owners files. ते एकमेकांना कनेक्ट केलेले आहेत. नेक्स्ट त्याचे ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस. नेक्स्ट पॉइंट होता रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. रिलेशनल डेटाबेस मीन्स इट कन्सिस्ट ऑफ और द डेटा आर स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ टेबल्स. कोणत्या फॉर्म मध्ये डेटा स्टोअर केला जात होता? तर टेबल फॉर्मॅट मध्ये. टेबल फॉर्मॅट आला की काय येतं? रोज आणि कॉलम्स. रोज इज ऑल्सो कॉल्ड एज रेकॉर्ड्स अँड कॉलम इज कॉल्ड एज फील्ड्स. सो डेटाबेस आर access and locate in specific data within database. It's relational because data within the tables are related to each other. ते त्यालाच आपण रिलेशनल डेटाबेस का म्हणतो? कारण जो टेबल मध्ये डेटा आहे दोज डेटा आर रिलेटेड टू इच अदर. तो डेटा एकमेकांशी रिलेटेबल आहे म्हणून आपण रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम असं त्याला म्हणतो. So tables may also be related to other tables. एक टेबल दुसऱ्या टेबलला रिलेटेड आहे which is files or data containing called relation and are defined by rows and columns. आणि तो rows आणि column नी डिफाइन केला जातो. नेक्स्ट RDBMS, त्याचे ऍडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस. आणि लास्ट पॉइंट होता ऑब्जेक्ट ओरिएंटेड डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. त्याच्यामध्ये प्रोग्रामिंग लँग्वेजेसचा यूज केला जातो. ओके. क्लासेस, त्याची हिरार्ची आणि ऑब्जेक्ट ओरिएंटेड. हा होता आपला 9 नंबरचा टॉपिक. ओके. म्हणजे बऱ्यापैकी सगळ्यांना डेटाबेस, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम काय आहे या कन्सेप्ट समजले असतील. आता हे झालं इंट्रोडक्शन पार्ट. नेमकं डेटा म्हणजे काय. सो हाऊ टू क्रिएट दॅट डेटा. आता तो डेटा कसा क्रिएट करायचा तो आपण नेक्स्ट टॉपिक मध्ये बघणार आहोत. आपला जो 10 नंबरचा टॉपिक आहे डेटाबेस डिझाइन आणि इट्स क्रिएशन. हाऊ टू डिझाइन डेटाबेस, हाऊ टू क्रिएट डेटाबेस और डेटा इन दॅट डेटाबेस. त्या डेटाबेस मध्ये डेटा कसा क्रिएट करायचा. सो फर्स्ट पॉइंट डेटाबेस स्ट्रक्चर और डेटाबेस डिझाइन. स्ट्रक्चर म्हणजेच त्याचं डिझायनिंग. सो रिलेशनल डेटाबेस फॉलो well defined rules of structure to maintain data integrity. So what is integrity? Integrity means accuracy and consistency. Data integrity means accuracy and consistency. In short, it's validity. Okay. Validity of data. It's
over its life cycle. So data integrity means accuracy of data, consistency of data, or validity of data. Accuracy आणि consistency मध्येच validity. Validity of data means validation concept. For example, as per the requirementच तो डेटा एंटर करायचा. समजा तुम्ही एखादा फॉर्म फिल करता आहात आणि त्या फॉर्म मध्ये जर तुम्हाला एक फॉर्म मध्ये डिटेल्स असतील, नेम आहे, मोबाईल नंबर, ऍड्रेस आणि तिथं व्हॅलिडेशन असेल. समजा तुम्ही नेमच्या जागी नंबर टाईप केला, सो इट कॅनॉट ऍक्सेप्ट बिकॉज व्हॅलिडेशन इज अप्लाय टू दॅट फील्ड, कारण त्या फील्डला व्हॅलिडेशन अप्लाइड केलेलं आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही मोबाईल नंबर हा 10 डिजिट आहे. जर तिथं मी फॉर्म क्रिएट करताना 10 डिजिट हे व्हॅलिडेशन दिलं, आफ्टर 10 डिजिट हिअर विल बी डिस्प्ले सम एरर्स. जर तुम्ही 10 डिजिट नंतर एखादा नंबर जर टाईप करत असाल 11 नंबरचा, तर तिथं एरर येणार. असं मी जर कंडिशन दिली तर तिथं काय होणार, तुम्ही जर 10 डिजिटचा नंबर टाकला मोबाईल नंबर आणि परत 11 नंबरचा जर डिजिट तिथं असाइन करत असाल तर तिथं एरर येणार. हे काय झालं, व्हॅलिडेशन. म्हणजे व्हॅलिडेशन म्हणजे काय, एक प्रॉपर कंडिशननी किंवा प्रॉपर रूलनी आपण काय करतो, तो डेटाबेस, तो डेटा किंवा फॉर्म असेल, फ्रंट एंड किंवा बॅक एंड दोन्हीही डिझाईन करतो. आता फ्रंट एंड बॅक एंड काय असतं, तर जो डेटाबेस आहे तो झाला बॅक एंडला आणि जो फ्रंटला म्हणजे पेज किंवा फॉर्म म्हणा तो झाला फ्रंट एंडला. जो एखादे तुम्ही फॉर्म्स भरले असतील, एंट्रन्स एक्झामचे असतील किंवा कोणताही, आता तुम्ही जे गुगल फॉर्म, आता जे तुमचं रिसेंटचं एक्झाम्पल आहे गुगल फॉर्म, त्याचा यूज करून आता तुम्ही जे टेस्ट सोडवता, तुमच्या ज्या असाइनमेंट्स होतात, टेस्ट ऑब्जेक्टिव्ह टाईपच्या किंवा एमसीक्यू टाईपच्या ज्या टेस्ट होतात, ते काय झालं, ते एक पेज झालं, तो झाला फ्रंट एंड. तुम्ही त्याच्यावरती टेस्ट सोडवता, आम्ही तुम्हाला त्याचा रिझल्ट देतो. एक्सेलची फाईल पण सगळ्यांनी बघितलेली आहे की कसे डिस्प्ले होतात, म्हणजे एक्सेल मध्ये कसे ग्रुपवरती एक एक्सेलची फाईल आलेली आहे बघा, त्याच्यामध्ये मार्क्स तुमचे कसे डिस्प्ले होतात. मग तो काय झाला, एक डेटाबेस झाला. ओके, किंवा तुमचा जो टेस्टचा डेटा आहे तो डेटा स्टोअर झाला. मग जो तुम्ही फॉर्म ओपन करता त्याच्यावरती तुम्ही टेस्ट सॉल्व्ह करता, तो झाला फ्रंट एंड. आणि आफ्टर सॉल्विंग टेस्ट द डेटा विल स्टोअर इन सम स्पेसिफिक लोकेशन, एका स्पेसिफिक लोकेशनला तो स्टोअर होतो, तिथे एक एक्सेलची फाईल क्रिएट होते, म्हणजे तो झाला त्या टेस्टचा डेटाबेस, तो झाला बॅक एंड. ओके, डेटा आणि डेटाबेस किंवा फ्रंट एंड अँड बॅक एंड. सो रिलेशनल डेटाबेस फॉलो वेल डिफाईन्ड रूल्स. एक रूल्स असतात, त्या रूल नुसारच डेटा स्ट्रक्चर मधला डेटा डिफाईन केला जातो इन RDBMS किंवा इन डेटाबेस. डेटाबेस मध्ये डेटा इंटिग्रिटीनं मेंटेन केली जाते. डेटा इंटिग्रिटी मध्ये म्हणजेच अॅक्युरसी अँड कन्सिस्टन्सी किंवा व्हॅलिडिटी ऑफ डेटा, हे सगळं फॉलो करूनच डेटाबेस मध्ये डेटा डिझाईन केला जातो. इफ द स्ट्रक्चर डिझाईन इज गुड, it allows easy modification and data retrieval and minimization scope of data entry errors. The structure चं डिझायनिंग गुड असेल ऍज पर दी रूल्स, जर स्ट्रक्चरचं डिझाईन असेल तर तुम्ही त्या डेटाबेस मध्ये इझिली मॉडिफिकेशन करू शकता, तो डेटा रिट्राईव्ह करू शकता. रिट्राईव्ह करायचा म्हणजे काय करायचं, त्या डेटा मधला कोणता तरी एखादी फील्ड म्हणजे कॉलम असेल, रेकॉर्ड असेल, ते आपल्याला स्वतःला ऍक्सेप्ट करून घ्यायचं. म्हणजे काय करायचं, तर तो डेटा मधला जो डेटाबेस मधला जो डेटा आहे तो रिट्राईव्ह करायचा. आणि मिनिमाइज स्कोप फॉर एंट्री एरर्स, म्हणजे कोणतीही जर एरर येत असेल तर ती जी काही एरर आहे ती पण मिनिमाइज होणार. हे कधी होणार, ज्या वेळेस तुम्ही ऍज पर दी रूल्स ऑफ स्ट्रक्चर तुमचा रिलेशनल डेटाबेस डिझाईन करणार आहात. मग तो डेटाबेस ऍज पर दी डेटा इंटिग्रिटी or it maintains data integrity at the time of defining data structure or database design. डेटाबेसचं तुम्ही स्ट्रक्चर क्रिएट करत असाल किंवा डेटाबेस डिझाईन करत असाल त्यावेळेस डेटा इंटिग्रिटी किंवा जे काही रूल्स दिलेले आहेत त्यानुसारच तो डेटा डेव्हलप करायचा किंवा त्यानुसारच तो डेटाबेस क्रिएट करायचा. ओके, सो त्यामध्ये गुड डिझायनिंग साठीचे पॉइंट्स दिलेले आहेत. हाऊ टू क्रिएट गुड डिझायनिंग ऑफ युअर डेटाबेस. टेबल्स अँड कीज, त्यासाठी कशाचा यूज लागणार, टेबल्स अँड कीज. रिलेशनशिप बिटवीन दी टेबल्स
and integrity rules which determine the consistency and efficiency of the database. Tables and key. आता एवढी तरी कन्सेप्ट सगळ्यांच्या लक्षात आली असेल की फर्स्ट डेटाबेस असतो, जशी तुमची एक्सेलची फाईल तो झाला डेटाबेस. त्या डेटाबेस मध्ये टेबल असतो. ओके, टेबल आणि टेबल मध्ये परत रोज आणि कॉलम्स. आता एक्सेलची फाईल जर बघितली असेल त्यामध्ये तुमचे नेम असेल, तुमचं रजिस्ट्रेशन नंबर, ईमेल आयडी, टाइम, तुम्ही टेस्ट कधी दिलेली आहे किंवा किती वेळ दिलेली आहे, तुमचे मार्क्स आणि प्रत्येक क्वेश्चनचं तिथं मार्क्स दिलेला असतो. म्हणजे टेबल काय झाला तुमचा, जी काही असाइनमेंटला नाव दिलं असेल, फॉर एक्झाम्पल एक स्टुडंट नावाचा, तर तो झाला टेबल. त्यामध्ये मल्टिपल रेकॉर्ड्स, नंबर ऑफ स्टुडंट जेवढे आहेत टेस्ट दिलेली त्या प्रत्येकाचा रेकॉर्ड असतो, रोज आणि कॉलम्स या फॉर्मॅटमध्ये. सो टेबल अँड की, डेटाबेस मधला टेबल आणि त्याच्या कीज. कीज मध्ये पण मल्टिपल टाइप्स आहेत. आपल्याला जे शिकायचे आहेत ते दोन इम्पॉर्टंट आहेत, प्रायमरी की अँड फॉरेन की. मीन्स डेटाबेसचं जे डिझायनिंग आहे ते कशावरती डिपेंड आहे, टेबल्स अँड की. देन रिलेशनशिप बिटवीन दी टेबल्स. More than 2 tables are available in one database. So relationship is the most important factor. So relationship between the tables is important for the designing of database structure. And the third, integrity rules. Integrity rules means accuracy and consistency or validation of data which determines consistency and efficiency of the database. त्याच्यामुळे काय होतं, कन्सिस्टन्सी आणि इफिशियन्सी डेटाबेसची डिफाइन केली जाते. सो दिस इज द डेटाबेस स्ट्रक्चर अँड डेटाबेस डिझाइन. हाऊ टू डिझाइन डेटाबेस अँड विच रूल्स फॉलो फॉर डिझाइनिंग ऑफ डेटाबेस. ओके, सो फर्स्ट सी tables and keys. The first step in creating database structure to develop list of all data fields that is required for the database and group them into different tables by themes. पहिली स्टेप आपली काय आहे, फॉर क्रिएशन ऑफ डेटाबेस, क्रिएटिंग दी डेटाबेस स्ट्रक्चर. फर्स्ट स्टेप इज टेबल्स अँड कीज. सो लिस्ट आउट ऑल दी डेटा फील्ड्स. ज्या काही डेटा फील्ड्स रिक्वायर्ड आहेत डेटाबेस साठी त्या सगळ्या फील्ड्स काय करायच्या, कलेक्ट करायच्या, त्यांचा एक ग्रुप फाइंड आउट करायचा अँड डिफरंट टेबल्स बाय थीम्स. आणि नंतर तो जो ग्रुप आहे तो डिफरंट टेबल मध्ये असाइन करायचा. The grouping should allow identification of primary and related table. जे ग्रुपिंग आहे त्या ग्रुपिंगचा यूज करून तुम्ही प्रायमरी किंवा जो रिलेटेड टेबल आहे, प्रायमरी टेबल म्हणजे जो तुम्ही फर्स्ट क्रिएट केलेला आहे तो टेबल आणि त्याच्याशी रिलेटेड जर दुसरा टेबल क्रिएट केला असेल तर तो टेबल, अशा दोन्ही टेबलला आयडेंटिफिकेशन साठी त्याचा यूज होतो. द टेबल्स कॅन बी रिलेटेड इफ दे हॅव अ कॉमन फील्ड. मग दोन टेबल्स किंवा दोन पेक्षा जास्त टेबल्स, 2 or more tables are related to each other by using some common fields. Common fields means common columns. ओके, दोन टेबल्स मध्ये जर सेम कॉमन कॉलम्स असतील, ओके, समजा नेम असेल, फर्स्ट टेबल मध्ये पण नेम आहे, सेकंड मध्ये पण नेम आहे, देन दोज टेबल्स आर रिलेटेड टू इच अदर. तरच ते टेबल्स एकमेकांना रिलेटेबल आहेत. ओके, सो टेबल्स अँड कीज. याच्यामध्ये बघा एक्झाम्पल दिलेला आहे, एम्प्लॉयचा डेटा दिलेला आहे, रिलेटिंग टेबल्स इन डेटाबेस. आता जे मी कन्सेप्ट सांगितली, रिलेटेड टेबल इफ दे हॅव अ कॉमन फील्ड, जर त्यांच्यामध्ये काहीतरी कॉमन फील्ड असेल तरच ते टेबल कसे आहे, रिलेटेड आहे. सो रिलेटिंग टेबल्स इन डेटाबेस, त्यासाठी एक एक्झाम्पल दिलेला आहे. फर्स्ट टेबल जो आहे बेस डेटा आणि सेकंड आहे पे डेटा. ओके, सो बेस डेटा मध्ये काय आहे तर बेसिक इन्फॉर्मेशन दिलेली आहे एम्प्लॉयची, कारण एम्प्लॉय डेटा कोणता आहे, एम्प्लॉय. वरती दिलेला आहे एम्प्लॉय डेटा, म्हणजे आपल्या डेटाबेसचं नाव काय असणार आहे, एम्प्लॉय डेटा. त्यामध्ये दोन टाईपचे टेबल दिलेले आहेत. एम्प्लॉय डेटा हा डेटाबेस, एम्प्लॉय डेटा इज डेटाबेस. In employee database consists of 2 tables. First table is base data and second one is pay data. Okay, service book शी related हा database मधला टेबल आहे. So first base data consists of the fields or columns ID, name, division and designation. 4 fields आहेत, ID आहे, name,
डिव्हिजन आहे आणि डेझिग्नेशन आहे. मग त्यामध्ये नंबर ऑफ रेकॉर्ड तुम्ही घेऊ शकता. इथं सॅम्पल साठी त्यांनी 3 रेकॉर्ड दिलेले आहेत. तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे तुम्ही रेकॉर्ड तिथं असाइन करू शकता. हे झालं बेस डेटा मीन्स टेबल 1. डेटाबेस मध्ये डिझाईन करताना पण असाच डिझाईन करायचा, कॉलम आणि रोज फॉर्मॅट मध्ये. आणि सेकंड टेबल कोणता आहे? पे डेटा, म्हणजे त्याचं पेमेंट. बेसिक डेटा नंतर पेमेंट, एम्प्लॉय आला की त्याचं पेमेंट आलंच. मग त्याच्यामध्ये काय घेतले? नंबर म्हणजे सिरियल नंबर, नंतर आयडी. आता पेमेंट साठी पण आयडी इम्पॉर्टंट आहे. म्हणजे फक्त आयडी वरती तुम्ही काय करू शकता? पेमेंट देऊ शकता. म्हणजे एम्प्लॉय आयडी इज दी मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. जसं स्टुडंटसाठी इम्पॉर्टंट पार्ट कुठला असतो? तुमचा रजिस्ट्रेशन नंबर. रजिस्ट्रेशन नंबर नुसार तुम्ही 1 to 4th इयर पर्यंत जो काही तुमचा रेकॉर्ड असेल तो रेकॉर्ड तिथं निघू शकतो. इन्स्टिट्यूट मध्ये, कॉलेजमध्ये तुमच्या जो काही तुमचा डेटा असेल तो कुठं निघतो? समजा रजिस्ट्रेशन नंबर असेल 001 किंवा 101, त्या 101 पासून रजिस्ट्रेशन नंबर पासून तुमचे जे काही डिटेल्स असतील, तुमचे ऍडमिशन डेट असेल, तुमचे बॅकलॉग्स असतील, तुमचे मार्क्स असतील, तुमचा रेकॉर्ड असेल, जे काही असेल ते आपण कसं कॅरी करतो, कसं रिट्राय करतो? बाय युझिंग रजिस्ट्रेशन नंबर. सेम तसंच एम्प्लॉय डेटाबेस मध्ये एम्प्लॉयचा जो आयडी आहे त्या आयडीचा यूज करूनच आपण त्याचे जे काही डिटेल्स आहेत ते डिटेल्स काय करतो? फाइंड आउट करतो. सो आयडी इज द इम्पॉर्टंट पार्ट इन बोथ टेबल, बेस डेटा अँड पे डेटा. सो आयडी काय आहे? मस्ट आहे, कारण इथं दोन्ही डेटामध्ये आपण तेच यूज केलेलं आहे. कारण नेम डबल होऊ शकतं. समजा एखाद्याचं नेम आहे XYZ, ते दुसऱ्याचं पण असू शकतं. सेम तसंच आयडी सेम होणार आहे का? नाही. युनिक आयडेंटिफिकेशन साठी आपण आयडीचा यूज करतो. कारण जे काही ऑर्गनायझेशन आहे, इन्स्टिट्यूट आहे, त्यांनी त्या एम्प्लॉयला एक पर्टिक्युलर आयडी फॉर 1 एम्प्लॉय मीन्स 1 आयडी फॉर 1 एम्प्लॉय. तो आयडी रिपीट झालेला नसतो. जसं तुमचा रजिस्ट्रेशन नंबर प्रत्येकासाठी एकच असतो. 23 नंबर दोघांचे नाही, 25 नंबर दोघांचे नाही, फक्त एका स्टुडंटचा आहे. तसंच आयडी काय आहे? एका एम्प्लॉयचा. म्हणजे हे झालं युनिक आयडेंटिफिकेशन. आयडी कोणी कोणाच्या घेऊ शकत नाही. त्यामुळे ते आपण व्हॅलिडेशन साठी किंवा ऑथेंटिकेशन साठी आपण त्या आयडीचा यूज करतो. सो आयडी फील्ड कॉमन इन बोथ टेबल. नेक्स्ट कॉलम इज मंथ, बेसिक, HRA अँड DA. मंथ असेल, ज्या मंथचं तुम्हाला पेमेंट द्यायचं आहे तो मंथ, त्याचं बेसिक, HRA आणि DA. मग जे काही त्याचे बेसिक डिटेल्स असतील ते बेसिक डिटेल्स तिथं असाइन केलेले आहेत. ओके. सो हा झाला बेस डेटा आणि पे डेटा सर्व्हिस बुक साठी. आता इथं काय दाखवलंय? कनेक्शन कसं दाखवलंय बघा. रिलेटेबल, आपल्याला काय फील्ड बघायची आहे? रिलेटेड फील्ड. मग ते रिलेटेड फील्ड कशी बघितली? इफ द टेबल्स हॅव्हिंग सम कॉमन फील्ड, जर एखाद्या टेबल मध्ये कॉमन फील्ड असेल तर तो टेबल एकमेकांना रिलेटेबल असतो. मग इथं कॉमन फील्ड कोणती सांगितली? मी आता एवढा वेळ काय सांगते? कॉमन फील्ड कोणती आहे? आयडी फील्ड कॉमन आहे. So ID field is common between both table. That's why both table are related to each other. समजतंय? त्या दोन्ही टेबल मध्ये कॉमन फील्ड आहे का? तर आहे. कोणती फील्ड कॉमन आहे? आयडी. फक्त कॉलम कॉमन आहेत का? नाही. तर त्यामधला जो डेटा आहे, म्हणजे रोज मध्ये तुम्ही जो काही डेटा रेकॉर्ड घेतलेला आहे, फील्ड फक्त कॉमन नाही तर रेकॉर्ड पण कॉमन आहे. ओके. असं काय नाही की पूर्ण रेकॉर्ड पण कॉमन पाहिजे. फील्ड जरी सेम आली तरी चालते, पण त्यातला थोडा तरी रेकॉर्ड कॉमन पाहिजे. पण ऑटोमॅटिक जर फील्ड सेम आली तर रेकॉर्ड पण कॉमनच पाहिजे. ओके. तर रेकॉर्ड काय आहे? कॉमन आहे. कोणता रेकॉर्ड? तर त्याचा जो काही आयडी आहे तो रेकॉर्ड. तो द टेबल्स आर रिलेटेड इफ दे हॅव कॉमन फील्ड. आहे का कॉमन फील्ड? तर आहे. म्हणजे ते काय झाले? एकमेकांना रिलेटेबल. समजलं? डेटाबेस मधले जे टेबल्स आहेत ते टेबल्स एकमेकांशी कसे रिलेटेबल असतात किंवा रिलेट कसे करतात. इथं दिलेलं आहे बघा, त्याचंच एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. इन अबाव एक्झाम्पल द टू टेबल्स, टेबल 1 प्रायमरी टेबल आणि टेबल 2 रिलेटेबल टेबल. म्हणजे पहिला जो टेबल आहे तो कसा आहे? प्रायमरी टेबल आहे. आणि सेकंड टेबल आहे तो रिलेटेबल आहे. हॅव अ कॉमन फील्ड आयडी. कॉमन फील्ड कोणती आहे? आयडेंटिफिकेशन नंबर ऑफ एम्प्लॉय. एम्प्लॉयचा जो आयडेंटिफिकेशन नंबर आहे
तो कसा आहे, कॉमन आहे दोन्ही टेबल मध्ये, प्रायमरी टेबल मध्ये पण आणि रिले टेबल मध्ये पण, दोन्ही मध्ये पण आयडी जो आहे तो कॉमन आहे. सो रेकॉर्ड्स इन द टू टेबल्स कॅन देअरफॉर बी कनेक्टेड बाय युझिंग कॉमन फील्ड. म्हणजे जे काही रेकॉर्ड्स आहेत दोन्ही टेबल मधले ते एकमेकांना कसे कनेक्ट केलेले आहे, तर त्यांची जी कॉमन फील्ड आहे, मग कॉमन फील्ड कोणती, आयडी, तर आयडीचा यूज करून ते एकमेकांना कनेक्ट केलेले आहे. ओके, so once connected, related, the two tables can be used to prepare a pay slip for an employee in any month. याच्यामध्ये काय दिलेलं आहे, दोन टेबल जर एकमेकांना रिलेटेबल आहेत तर याच्यातून काय होऊ शकतं, ते जर एकमेकांना कनेक्टेड असतील तर जो एम्प्लॉय आहे त्याच्या पेमेंटची जी पे स्लिप आहे ती प्रिपेअर करण्यासाठी त्या दोन्ही टेबलचा यूज होऊ शकतो. म्हणजे फर्स्ट टेबल मधून काय काय घेणार, आयडी, नेम, डिव्हिजन आणि डेझिग्नेशन, आणि परत सेकंड टेबल जो आहे त्याच्यामध्ये फक्त त्याचे पेमेंटचे डिटेल्स आहेत, फक्त त्यातला आयडी जो आहे तो कॉमन आहे, त्यामुळे त्या आयडी नुसारच फक्त त्यातून तो डेटा रिट्राईव्ह केला जाणार त्याच्या पेमेंटचा. म्हणजे ऑटोमॅटिक काय होणार, त्या एम्प्लॉयचं त्या मंथचं पेमेंट प्रिपेअर होणार. द पे रिलेटेड डेटा फॉर इच एम्प्लॉय आर इन फ्रॉम टेबल 2 and the details of corresponding employee are in table 1. म्हणजे पेमेंट रिलेटेड जो रेकॉर्ड आहे तो टेबल 2 मध्ये आहे आणि बाकीचे जे करस्पॉन्डिंग रेकॉर्ड्स आहेत, डिटेल्स आहेत, नेम असेल त्याचं, आयडी, डेझिग्नेशन, ते टेबल 1 मध्ये आहे. नोट दॅट द टेबल 1 the identification number of each employee ID first column and which is unique to employee from another. दुसऱ्या एम्प्लॉय पासून तो युनिक असणार, जसं स्टुडंटचा रजिस्ट्रेशन नंबर दोघांचा कधीही सेम येणार नाही, तसंच एम्प्लॉयचा जो आयडी आहे तो ऑर्गनायझेशनने प्रोव्हाइड केलेला असतो, त्यामुळे तो युनिकच असणार, तो कोणाचाही सेम नसणार. सो द डेटा इन अदर फील्ड्स नीड नॉट बी युनिक. बाकीच्या फील्ड्स मध्ये कोणताही डेटा युनिक नसू शकतो, कारण एका नावाची बरीचशी लोक असतात. डिव्हिजन पण सेम असू शकते एका डिव्हिजन मध्ये, डेझिग्नेशन पण भरपूर जणांचं, असिस्टंट प्रोफेसर, प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर, असे बरेचसे डेझिग्नेशन. असं आहे का की एका डेझिग्नेशन साठी एकच एम्प्लॉय आहे, नाही, एका डेझिग्नेशन साठी मल्टिपल एम्प्लॉय किंवा एका डेझिग्नेशनचे मल्टिपल एम्प्लॉय असू शकतात. युनिक फक्त काय राहतो, आयडेंटिफिकेशन साठी आयडी. So names of employee can be same more than one employee. Same आता जे सांगितलं तेच दिलेलं आहे. Each row of data can be located and identified by using ID field. प्रत्येक जो काही डेटा आहे तो आयडेंटिफाय कसा होतो, ID field. The order of the rows and columns is not important. They can be viewed or added in any order. म्हणजे जो काही तुमच्या रोज आणि कॉलम्सची ऑर्डर आहे ती इम्पॉर्टंट नाही, फक्त तुम्ही ते ऍड करायचे आणि व्ह्यू करायचे. ओके, हे झालं रिलेटेड टेबल बाय युझिंग कॉमन फील्ड्स. टेबल आणि की समजले, टेबल आहे तो एकमेकांना कसा रिलेटेड आहे आणि युनिक आयडेंटिफिकेशन. नेक्स्ट, आतापर्यंत मी सांगते की आयडी इज युनिक आयडेंटिफिकेशन साठी आपण त्याचा यूज करतो, which is also called as primary key. आपण पॉइंट बघतोय टेबल अँड की. टेबल मध्ये रिलेटेड टेबल समजला. नेक्स्ट आपल्याला बघायचे की. मी सांगितले होते दोन टाइपच्या कीज आहेत, प्रायमरी की अँड फॉरेन की. द फील्ड आयडी इज also called as primary key because ID is used for the unique identification. युनिक आयडेंटिफिकेशन साठी आयडी चा यूज केला जातो, म्हणून आयडी काय आहे, प्रायमरी की. ओके, इन टेबल 2 records can be uniquely identified by single field only when the serial number column number first column is included in the table. जो टेबल 2 आहे त्यामधला जो रेकॉर्ड आहे तो युनिकली आयडेंटिफाईड होतो. कसा होतो, सिरियल नंबर कॉलम, नंबर आणि फर्स्ट कॉलम, नंबर आणि जो फर्स्ट कॉलम आहे त्यानं आयडेंटिफाईड होतो. सो इन दिस टेबल द फील्ड नंबर इज दी प्रायमरी की. जो सेकंड नंबर आहे टेबल त्यामध्ये नंबर जो आहे तो युनिक आयडेंटिफिकेशन होऊ शकतो, कारण दुसऱ्या कोणाला एक फर्स्ट साठी फर्स्ट रो, सेकंड साठी सेकंड, थर्ड साठी थर्ड, परत फोर्थ साठी फर्स्ट नाहीये, त्यामुळं जो नंबर आहे तो युनिक आयडेंटिफिकेशन
सेकंड टेबल मध्ये असणार आहे. सो द फील्ड आयडी इन टेबल 2 which is common field with table 1 is called as foreign key. ओके, फर्स्ट टेबल मध्ये युनिक आयडेंटिफिकेशन साठी किंवा युनिक आयडेंटिफिकेशन साठी आपण आयडी चा यूज केला. सेकंड टेबल मध्ये युनिक आयडेंटिफिकेशन काय असणार आहे, नंबर असणार आहे. पण आयडी हा फर्स्ट टेबल मधला आयडी आणि सेकंड टेबल मधला आयडी एकमेकांना कनेक्टेड आहे. ओके, पण फर्स्ट जो आयडी आहे त्याला आपण प्रायमरी की म्हणतो, कारण तो युनिक आयडेंटिफिकेशन साठी यूज करणार. मग सेकंड मधला जो नंबर आहे त्याला आपण काय म्हणणार, प्रायमरी की, कारण तो पण युनिक आयडेंटिफिकेशन साठी यूज केला जातो. सो व्हॉट इज फॉरेन की? द फील्ड आयडी इन टेबल 2 which is the common field in table 1. जो आयडी फील्ड टेबल 2 मधला आहे तो टेबल 1 मधला कॉमन आहे, त्यालाच आपण फॉरेन की म्हणायचं. बॉक्स मध्ये पण दिलेलं आहे, प्रायमरी की इज अ फील्ड, फील्डला तुम्ही ऍट्रिब्यूट म्हणा किंवा कॉलम म्हणा, दॅट युनिकली आयडेंटिफाईज इच रेकॉर्ड इन दी टेबल. टेबल मधला प्रत्येक रेकॉर्ड ज्या फील्डनं युनिकली आयडेंटिफाईड होतो त्या फील्डलाच प्रायमरी की असं म्हणायचं. ओके, मग नोट दिलेली आहे, चॉईस ऑफ प्रायमरी की इज युजुअली ऑब्वियस फ्रॉम दी स्ट्रक्चर ऑफ दी टेबल. टेबलचं जे स्ट्रक्चर आहे त्याच्यानुसारच तुम्ही ठरवू शकता. आता जो सेकंड टेबल आहे त्याच्यामध्ये आपण नंबर प्रायमरी की घेतलीये. देन इफ देअर इज नो इझी नॅचरल चॉईस फॉर प्रायमरी की. आता इथे नंबर का घेतली सांगा, कारण जो सेकंड आणि फर्स्ट रो आहे त्याच्यामध्ये कॉमन झालं 1001 आयडी आणि सेकंड पण 1001. थर्ड रो ला परत 2 आणि परत फोर्थ ला पण 2. मग इथं युनिक आयडेंटिफिकेशन होऊ शकते का? नाही होऊ शकत. त्यासाठी सिरियल नंबरच प्रायमरी की, कारण तो रेकॉर्ड फक्त एकदाच आला पाहिजे. इथं काय झालं, वरती जो टेबल आहे फर्स्ट त्याच्यामध्ये दिसतंय की तो एकदाच डिस्प्ले झालाय, पण जो सेकंड टेबल मध्ये तो डबल झालाय. जानेवारीसाठी 1, फेब्रुवारीसाठी 1, परत 2 चा रेकॉर्ड जो आहे तो पण जानेवारीसाठी 1, फेब्रुवारीसाठी 1. त्यामुळं आयडी त्या टेबलमध्ये युनिक आयडेंटिफिकेशन होणार नाही, किंवा प्रायमरी की साठी आपण आयडीचा यूज करणार नाही, आपण नंबरचाच यूज करणार. म्हणजे टेबलच्या स्ट्रक्चर वरती डिपेंड आहे की तुम्हाला आयडेंटिफिकेशन साठी किंवा प्रायमरी की साठी तुम्ही कोणती फील्ड घेणार आहात. सो डेटा इन एव्हरी कॉलम ऑफ दी रो मस्ट बी डिपेंड ऑन दी प्रायमरी की. जो कॉलम मधला आणि रो मधला डेटा आहे तो प्रायमरी की वरती डिपेंड असतो. हे झालं प्रायमरी की. सेकंड आहे फॉरेन की. फॉरेन की इज द फील्ड इन रिलेटेड टेबल. रिलेटेड टेबल जो सेकंड टेबल आहे तो रिलेटेड टेबल आहे, दॅट इज कॉमन विथ दी प्रायमरी की इन द प्रायमरी टेबल. म्हणजे प्रायमरी की जो आहे आणि प्रायमरी टेबल आहे यांच्यामध्ये कॉमन रिलेशनशिप होते, त्यालाच आपण फॉरेन की म्हणजे ती झाली फॉरेन की. The primary key and foreign key connect the primary and related table. Foreign key आणि primary key, primary and related table ह्या दोघांना काय करते, कनेक्ट करते. ओके, झालं प्रायमरी की अँड फॉरेन की. समजतंय का? टेबल्स अँड कीज. हा झाला आपला डेटाबेस स्ट्रक्चर मधला फर्स्ट, हाऊ टू डिझाइन युअर डेटाबेस, टेबल्स अँड कीज. सेकंड जो आहे relationships between tables. Second point, relationships between tables. In above example, in the primary table कोणता आहे? फर्स्ट टेबल आहे बेस डेटाचा. For every data value in the primary key field ID, there are several values in the related table. Table 2 in foreign key or common key field. The two tables are said to have one to many relationship. जे वरचे एक्झाम्पल दिलेलं आहे त्यातला जो प्रायमरी टेबल आहे म्हणजे टेबल 1, त्यातली जी प्रायमरी की फील्ड आहे, कोणती प्रायमरी की फील्ड? आयडी. देअर आर सेव्हरल व्हॅल्यूज इन रिलेटेबल टेबल. त्याच्याशी रिलेटेड ज्या काही व्हॅल्यूज आहेत, मल्टिपल व्हॅल्यूज त्या प्रायमरी कीशी रिलेटेड आहेत टेबल 2 मध्ये, त्यालाच आपण फॉरेन की किंवा कॉमन की असं म्हणतो. म्हणजे प्रायमरी की मधल्या किंवा फर्स्ट टेबल मधल्या प्रायमरी टेबल मधल्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्याच व्हॅल्यू रिलेटेड टेबल मध्ये ज्या कॉमनली आहेत त्या व्हॅल्यूलाच आपण
प्रायमरी की किंवा कॉमन की फील्ड असं म्हणतो. अँड दोज टेबल्स आर सेड वन टू मेनी रिलेशनशिप. त्या टेबलला वन टू मेनी रिलेशनशिप असं म्हणायचं. त्याचे टाइप्स दिलेले आहेत. टाइप्स ऑफ रिलेशनशिप. A relationship is created between two tables. दोन टेबल मध्ये रिलेशनशिप क्रिएट केली जाते by creating a join between them through the common field. मग रिलेशनशिप कशी क्रिएट केली जाणार? हाऊ टू बिल्ड रिलेशनशिप? जॉईन बिटवीन देम और कॉमन फील्ड. एक कॉमन फील्ड दोन्हीच्या मध्ये जॉईन करायची. जशी आपण इथं आयडी ही फील्ड जॉईन केली होती. रेकॉर्ड्स बिटवीन टू टेबल्स आर कनेक्टेड थ्रू दी कॉमन फील्ड. रेकॉर्ड्स जो आहे दोन टेबल मधला तो पण आपण कॉमन फील्डचा यूज करून कनेक्ट करू शकतो. सो क्रिएटिंग द रिलेशनशिप अलाउज viewing and extracting data from the two different tables as if they were from one large table. Relationship ज्यावेळेस आपण क्रिएट करतो, at the time of creating relationship it allows viewing and extracting. त्यामधून आपण तो डेटा व्ह्यू करू शकतो. allow and extract the data from two different tables. दोन डिफरंट टेबल्स मधून तो डेटा एक्सट्रॅक्ट केला जातो. one to many relationship exists between two tables when one record in the primary table matches 0, 1 or many records in related table. आता one to one relationship आणि many to many याची डेफिनेशन दिलेली आहे बघा. one to one relationship कधी क्रिएट होते? when two tables मध्ये क्रिएट होते. कधी? when one record in primary table मधला one record matches to 0, 1 or many records in related table. तर रिलेटेड टेबल मधल्या 0, 1 आणि मेनी रेकॉर्ड्सला ज्यावेळेस मॅच होतो त्यावेळेस त्या दोन्हींच्या मध्ये रिलेशनशिप एक्झिट होते. ओके. सो मेनी टू मेनी रिलेशनशिप. मेनी टू मेनी रिलेशनशिप कधी ऑकर होते? इन सच रिलेशनशिप each record in the primary टेबल मधला जो प्रत्येक रेकॉर्ड आहे तो डेटा मॅच होतो रिलेटेबल टेबल मधल्या प्रत्येक डेटाला. अँड वन रेकॉर्ड इन रिलेटेबल टेबल हॅज मेनी मॅचिंग्स इन प्रायमरी टेबल. आणि एका रिलेटेबल टेबल मधला जो डेटा आहे तो मल्टिपल टेबल मध्ये मॅच केला जातो. ओके. दिस इज द टाइप्स ऑफ रिलेशनशिप्स. रिलेशनशिप बिटवीन टू टेबल्स. हाऊ टू क्रिएट रिलेशनशिप बिटवीन टू टेबल्स? बाय जॉईनिंग बिटवीन सम कॉमन फील्ड. दोन्ही मध्ये जर काही कॉमन फील्ड असतील तरच त्यांच्यामध्ये रिलेशनशिप क्रिएट होते. मग कॉमन फील्ड म्हणजे काय? तर कुठला तरी एक रेकॉर्ड्स किंवा कुठली तरी एक कॉलम हे कॉमन पाहिजे. मग दोन डिफरंट वेनी आपण रिलेशनशिप मधला डेटा एक्सट्रॅक्ट करू शकतो. एक तर वन टू मेनी आणि मेनी टू मेनी. वन टू मेनी असेल तर टू टेबल्स मध्ये वन टू मेनी रिलेशनशिप क्रिएट होते. वन टू मेनी रिलेशनशिप मध्ये काय होतं? प्रायमरी टेबल मधला वन रेकॉर्ड आणि रिलेटेड टेबल मधले मल्टिपल रेकॉर्ड, वन रेकॉर्ड किंवा 0 रेकॉर्ड यांना लिंक केलेला असतो किंवा मॅच केलेला असेल तर वन टू वन रिलेशनशिप. प्रायमरी मधला 1 आणि रिलेटेड मधला 1, 0 अँड मेनी मोर. हे झालं वन टू मेनी. आणि मेनी टू मेनी रिलेशनशिप कधी ऑकर होते? ती पण दोन टेबल मध्ये बिल्ड होते. मग त्या कधी होते? ज्यावेळेस प्रायमरी टेबल मधला मेनी रेकॉर्ड्स इज मॅचिंग विथ रिलेटेड टेबल मधले मेनी रेकॉर्ड्स किंवा वन रेकॉर्ड इन रिलेटेड टेबल हॅज मेनी मॅचिंग रेकॉर्ड्स इन प्रायमरी टेबल. रिलेटेड टेबल मधला वन रेकॉर्ड त्याला मेनी मॅचिंग रेकॉर्ड्स आहेत प्रायमरी टेबल मध्ये. ओके. हे झालं टाइप्स ऑफ रिलेशनशिप्स. वन टू मेनी अँड मेनी टू वन. नेक्स्ट, सिमिलरली याच्यामध्ये एक एक्झाम्पल दिलेला आहे. सिमिलरली इन द डिस्ट्रिक्ट डेटाबेस फॉलोइंग एक्झाम्पल, डिस्ट्रिक्ट आयडी इज दी प्रायमरी की. त्याच्यामध्ये जो डिस्ट्रिक्टचा आयडी आहे तो प्रायमरी की आहे. अँड द सिरियल नंबर फील्ड कोणती आहे? तर नंबर इज प्रायमरी की इन टू रिलेटेड टेबल. आता इथं टेबल मध्ये बघा काय दिलेलं आहे. पहिल्यांदा बेसिक डेटा ऑफ डिस्ट्रिक्ट. प्रायमरी टेबल कोणता दिलेला आहे?
डेटा ऑफ डिस्ट्रिक्ट किंवा बेसिक डेटा ऑफ डिस्ट्रिक्ट. त्यामध्ये डिस्ट्रिक्टचा आयडी आहे, डिस्ट्रिक्टचं नेम आणि स्टेट नेम. आयडी, डिस्ट्रिक्टचं नेम आणि स्टेट नेम हा झाला प्रायमरी टेबल म्हणजे तुमचा मेन टेबल. सेकंड रिलेटेड टेबल दिलेला आहे फर्स्ट आणि रिलेटेड टेबल सेकंड. मग सेकंड टेबलचं नाव काय दिलंय, एरिया अँड प्रोडक्शन ऑफ सिरल्स अँड फर्टिलायझर यूज. मग त्यामध्ये फील्ड्स कोणत्याही घेऊ शकताय, नंबर, डिस्ट्रिक्ट आयडी, इयर, राईस, परत वीट, प्रोडक्शन घेतलेले आहे त्याच्यामध्ये. नंतर फर्टिलायझर्स मध्ये पण सेम तसंच, नंबर, डिस्ट्रिक्ट आयडी, इयर, NPK. आता आपल्याला मेन काय बघायचंय तर नंबर, डिस्ट्रिक्ट आयडी आणि इयर हे मेन कॉलम्स बघा. रिलेटेड टेबल 1 मधला आणि रिलेटेड टेबल 2 मध्ये तीन काय आहेत, मेन कॉलम्स आहेत. सो डिस्ट्रिक्ट आयडी इज द प्रायमरी की इन प्रायमरी टेबल. प्रायमरी टेबल मधला प्रायमरी आयडी कोणता आहे किंवा युनिक आयडी कोणता आहे, डिस्ट्रिक्ट आयडी. आणि रिलेटेड जे टेबल्स आहेत त्याच्याशी रिलेटेड टेबल आहेत, प्रायमरी की इज नंबर. टू रिलेटेड टेबल्स, दोन्ही रिलेटेड टेबल त्यातली प्रायमरी की काय असणार आहे तर नंबर असणार आहे. डिस्ट्रिक्ट आयडी इज द फॉरेन की इन द रिलेटेड टेबल. समजतंय का, प्रायमरी की वेगळी आणि फॉरेन की वेगळी. प्रायमरी की कशासाठी यूज करतो, फॉर युनिक आयडेंटिफिकेशन. आणि फॉरेन की काय यूज करतो, फॉरेन की फॉर रिलेटेबल. दोन्हींच्या जर कॉमन फील्ड्स असतील तर ती रिलेटेड टेबल मध्ये ती फॉरेन की झाली, ती प्रायमरी की होत नाही. मग इथं काय येतं, डिस्ट्रिक्ट आयडी. इथं काय येतं, डिस्ट्रिक्ट मध्ये डिस्ट्रिक्ट आयडी प्रायमरी टेबल प्रायमरी की झाली आणि रिलेटेड टेबल 1 मध्ये डिस्ट्रिक्ट आयडी काय झाली, फॉरेन की, ती प्रायमरी की नाही. आणि रिलेटेड टेबल 2 मध्ये पण डिस्ट्रिक्ट आयडी फॉरेन की. आणि जो नंबर आहे तो नंबर कसा असणार आहे तर युनिक आयडेंटिफिकेशन म्हणजे प्रायमरी की. समजतंय, जी प्रायमरी की प्रायमरी टेबल मध्ये जी प्रायमरी की असते ती रिलेटेड टेबल मध्ये फॉरेन की असते, एवढं लक्षात ठेवा. द प्रायमरी की अँड द रिलेटेड टेबल्स 1 and 2 आर रिलेटेड टू one to many relationship. The three tables can be used to relate the cereals production and fertilizer use in any district and year as the field district ID is common between them. डिस्ट्रिक्ट आयडी काय आहे, सगळ्यांच्यात कॉमन आहे. पण प्रायमरी टेबल मध्ये तो डिस्ट्रिक्ट आयडी प्रायमरी की आहे आणि रिलेटेड टेबल मध्ये तो डिस्ट्रिक्ट आयडी फॉरेन की आहे. ओके. नेक्स्ट पॉइंट, नेक्स्ट पॉइंट बघा, डेटाबेस इंटिग्रिटी. ओके, सो व्हॉट इज इंटिग्रिटी किंवा डेटा इंटिग्रिटी. डेटा इंटिग्रिटी मीन्स काय सांगितलं होतं, अॅक्युरसी अँड कन्सिस्टन्सी ऑर व्हॅलिडिटी ऑफ डेटा. डेटाची अॅक्युरसी, त्याची कन्सिस्टन्सी अँड व्हॅलिडेशन. In relational database, integrity must be maintained between data in the primary and related table. डेटाबेस मध्ये इंटिग्रिटी हा मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे किंवा इंटिग्रिटी जो डेटा आहे प्रायमरी टेबल अँड रिलेटेड टेबल, इट मस्ट टू मेंटेन दी इंटिग्रिटी बिटवीन प्रायमरी टेबल अँड रिलेटेड टेबल. या दोन्ही टेबल मध्ये कन्सेप्ट सगळ्यांना समजली असेल, प्रायमरी टेबल काय असतो आणि रिलेटेड टेबल कसं काय असतो. ह्या दोन्हीच्या मध्ये इंटिग्रिटी असणं हे इम्पॉर्टंट आहे. देअर कॅनॉट बी एनी व्हॅल्यूज
there cannot be any values in the foreign key field of the related table corresponding values for which do not exist in the primary table. म्हणजे फॉरेन जो रिलेटेड टेबल आहे त्याच्यामध्ये जी फॉरेन की आहे त्यातल्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या प्रायमरी की मधल्या टेबलशी रिलेटेबल नाहीत. Any editorial changes to the data values in the primary key field of primary table must be automatically reflected in corresponding data values in foreign key field of related table. Related table मधली जी foreign key आहे त्याच्या ज्या corresponding data values आहेत त्या automatically ठीक आहे. आतापर्यंत जे सांगितलेलं आहे ते तुम्हाला समजलं असेल. जो रिमेनिंग पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करूया. डेटाबेस इंटिग्रिटीचा नेक्स्ट लेक्चरला बघूया. मी एंड करते मीटिंग. डेटाबेस इंटिग्रिटीचा जो पार्ट राहिलेला आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया.